नमस्कार प्रेक्षकांनो, कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. स्वाती सारंगवर नाराज होती, तरीही ती देवीच्या गोंधळापर्यंत सुनेचे कर्तव्य निभावणार होती. सारंगला कार्यक्रमासाठी स्वातीला शॉपिंग करून द्यायची होती. सारंग दुपारी स्वातीच्या आईला फोन करत असतो की स्वातीला तयारीत राहायला. तिची आई स्वातीकडे येते आणि म्हणते, स्वाती तुझा मोबाईल स्विच ऑफ आहे का? अगं सारंग शॉपिंगला नेणार आहे, तुला तयारीत राहायला सांगितलंय त्याने तुला. तो अर्ध्या तासातच येणार आहे. आई माझं लक्षच नव्हतं मोबाईलकडे, स्वाती म्हणाली. स्वाती अगं तू नाराज दिसत आहे. सारंग काही बोललाय का तुला? तो रेल्वे स्टेशनवर जातो, तुला वेगळीच शंका तर येत नाही ना? या प्रश्नाने स्वाती चाचरत म्हणाली, आई हे काय विचारताय? अगं नवीन लग्न झालेल्या मुलींच्या मनाची अवस्था मी समजू शकते. 15 दिवसातून तो मालाची गाडी पाहायला स्टेशनवर जातो. त्याला आम्ही म्हटलंय बाबा जाणार असं. स्वातीला एकटे सोडून अचानक जाशील तर तिला शंका येणार. मुलींना आपला नवरा काहीतरी लपवतो याचं दडपण असतं गं. यात नवरा बिझनेसमॅन असेल तर विचारूच नका. त्याला नेहमी आपल्या कस्टमरच्या संपर्कातच राहावं लागतं. आई तुम्ही मला हे सगळं का सांगताय? मला अशी शंका नाही. मी सारंगला सोबत येऊ का म्हटलं तर तो नकार देतो, म्हणून आज त्याच्यावर रागावलंय, असं स्वाती म्हणाली. आलं माझ्या लक्षात, पण स्वाती बायकोने नेहमीच नवऱ्याला पाठीशी घालायचं नसतं. तुला त्याला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास तो बांधील आहे. कसं आहे स्वाती, मुलाच्या बाबतीत आईवडील नेहमीच त्याची बाजू घेतात, तशीच अपेक्षा त्याला बायकोकडून असते. पण बायकोला तो किती समजून घेतो हे त्यालाच माहिती. पुरुष असेच असतात, त्यांना बायको समजदार पाहिजे. तू तयारी कर, छान शॉपिंग करून घे. गोंधळाच्या पूजेत मला माझी सोन लक्ष्मी दिसली पाहिजे. इतका खर्च कशाला? अगं ही कुलदेवतेची पूजा आहे. यानंतर ही पूजा माझ्या नातवाच्या लग्नातच होणार आहे. हीच आपली परंपरा आहे. असे क्षण नेहमीच येत नाहीत. तू कोणताही विचार न करता छान शॉपिंग कर आणि तयार हो, असं म्हणून स्वाती ते सांगत असतात. मी मुद्दाम मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तरी सारंग आईला निरोप दिलाय. त्याच्या मनात थांग मला लागतच नाहीये. एक क्षण वाटतं त्याला दुसरंच काहीतरी सांगायचं आहे आणि मी दुसराच अर्थ काढून बसली. पण डायरी सुसाईड नोट ही तर खरीच होती. कोणी माझ्या सुसाईड नोट लिहिणार का? सारंग गर्लफ्रेंड आहे म्हणतो, तर कोणापर्यंत आत्तापर्यंत आणली का नाही त्यानं? सारंग काहीतरी लपवत आहे, पण काय? तो मला सुद्धा जवळ घेत नाही. रेल्वे स्टेशनवर 15 दिवसातून एकदा 2 तासांसाठी जातो. घरी अंबाबाई आई बाबांना माहीत आहे. जर तो स्टेशनवर गेला नसता तर बाबांना समजलं असतं. काय आहे सारंग माझ्या मनात, तुझ्या मनात? खरं सांगून मोकळा तरी हो ना. एकदाचा तो बोलतोस ते तुझ्या मनात नाही आणि ओठावर जे येतंय ते तुझ्या मनात नाही. मला काल हे जाणवलंय. आता खरं काय हे तुला गोंधळाच्या रात्री सांगावंच लागणार आहे. देवीच्या गोंधळात ही स्वाती तुझं खरं रूप जरूर पाहणार. तेव्हा सासरचा उंबरठा ओलांडून बाहेर पाऊल ठेवणार. मी माझं सौभाग्य असं कुणालाही दानात देणार नाही. चला आजच्या शॉपिंगमध्ये सारंगच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून घ्यावा, म्हणजे काहीतरी मला नक्की समजणार. स्वातीचं मन सांगत होतं की सारंगच्या आयुष्यात दुसरी मुलगी नाही, पण तो तिला जवळसुद्धा घेत नाही. अशा वेळेस द्विधा परिस्थिती अडकलेली होती. स्वाती सारंगसोबत शॉपिंगला जायला तयारच होते. खेडेगावात लहानपणाची मोठी झालेली, घरची परिस्थिती नाजूक तरी चौधरी घराण्याची सून झालेली स्वातीचं स्वप्न खूप लहान होतं. सारंग अजूनही तिला जवळ घेत नाही. याचं कारण त्याच्यात काही दोष आहे का, हा साधा प्रश्न तिच्या मनाला शिवतच नाही. ती साडी नेसून तयार होते. अंगावर आर्टिफिशियल नाजूक दागिने घालते, बांबाडा घालते. कपाळावर चंद्रकोर लावून पर्स घेण्यासाठी कपाट उघडते. कपाटात सारंग आणि स्वातीचा एक सुंदर फोटो होता. ती तो फोटो पाहत त्यावरून हात फिरवते तर तिला जाणवतं की यामागे काहीतरी आहे. ती हाताने थाप देते. तशी वस्तू आहे हे जाणवतं. लॉकर असेल, पण कपाटातही आहे. हे इथे काय ठेवले आहे ती विचार करते. तितक्या सारंगच्या गाडीचा आवाज येतो. आला बहुतेक, म्हणून ती पर्स घेऊन कपाट लावते. सारंग रूममध्ये येतो. तयार आहेस? फोन का स्विच ऑफ ठेवलायस? सहजच ती म्हणते. अगं फोनवर राग काढू नकोस ना. कधी कधी खूप महत्त्वाची न्यूज द्यायची असते ना, आणि फोन लागत नाही. तुझी शोना येणार आहे का शॉपिंगला? स्वाती रागात त्याच्याकडे पाहून बोलते. मी फोन केला होता. तिचा मूड नाही तर आपल्या हक्काच्या बायकोसोबतच मस्त शॉपिंग करावं हीच न्यूज द्यायची होती. 5 मिनिटात मी तयार होतो डार्लिंग, असं म्हणून तो तिच्या गालावर ओठ टेकूनच पळतच वॉशरूममध्ये जातो. स्वाती गालाला हात लावते. त्याची शोना येणार नाही म्हणून हा खुश आहे. जाऊ दे, मला आईने सांगितले मस्त शॉपिंग कर, तर मी मस्त शॉपिंग करणार आहे. मनातच कोणताच विचार न करता. कुलदेवीचा आशीर्वाद होऊ शकतो
मला मिळणार. सारंग तिला सोडणार. आई अंबाबाई, तिला माझ्यासमोर आणूच नकोस. सारंग फ्रेश होऊन जीन्स आणि शर्ट लावतो. परफ्यूम मारतो थोडा. स्वातीच्या साडीवरही मारतो. साडी का घातलीस? सलवार लावायची असतेस, पण छान तयार झालीस. चल निघू. सारंग टेबलावरून गाडीची चावी उचलतो आणि समोर होतो. आज भारी खुशीत आहे. सलवार लावायची होती म्हणे. सरळ सरळ म्हटला असता तर साडीवर सुंदर दिसत आहेस तर. पण नाही, कोणताच नवरा बायकोची स्तुती करतच नाही का? स्वाती त्याच्या मागे मागे जाते. मी आईला सांगते, स्वाती म्हणत असते आणि तिच्या रूमकडे जाते. आई आम्ही निघतोय, आरामात या. आणि बाहेर जेवण करणार असाल तर फोन कराल. आई बाहेर जेवण कशाला, घरीच करणार आहे. आणि अगं सारंग दुकान सोडून येत नाही. आज त्याला आला आहे अशी संधी मिळणार नाही. जा. एकदा गोंधळ झाला की नवीन दुकानाचं उद्घाटन पण आहे, तर तुला फिरायला तो अनाकानी करणार. लक्षात ठेव. सारंगचा मूड पाहून सांगते तुम्हाला. स्वाती एक स्माईल देऊनच निघते. सारंग गाडी स्टार्ट करतो. स्वाती अधूनमधून त्याच्याकडे पाहते. इतका हँडसम नवरा खरंच मी सोडून देऊ का? अंबाबाई, सद्बुद्धी माझ्या नवऱ्याला दे गं. म्हणून ती नकळत हात जोडते. पती परमेश्वराला हात जोडले म्हणून तुला कशाला हात जोडू? आणि लक्ष समोर ठेव. स्वाती म्हणते, मी रात्री स्वातीबरोबर विचित्र वागलो तरी शॉपिंगला येते आहे. चेहऱ्यावर रात्रीचा राग नाही. स्वाती, जर तुला माहीत झालं माझ्यात काय कमजोरी आहे तरी तू माझ्यासोबत राहणार का गं? सारंग, आपल्या रूमच्या कपाटामागे लॉकर आहे का? दोघांचा फोटो आहे त्यामागे. स्वाती विचारते. सारंग हे ऐकताच गाडीला ब्रेक लावतो. सारंग म्हणतो, का काय झालं? काही नाही. तुला काही मिळालं का लॉकरमध्ये? सारंग विचारतो. मी सहज अंदाज बांधला तिथे लॉकर असेल. हाताने थाप दिली तर वस्तू असल्याचा भास होता. आजीच्या रूममध्ये लॉकर आहे. तिथेच महत्त्वाच्या वस्तू ठेवतात. तर मग आपल्या कपाटात गुप्त लॉकर का बरं? अगं आरामात सांगतो. आज शॉपिंगचा मूड आहे ना, तर शॉपिंगवरच चर्चा करूयात. सारंग म्हणतो, ओके. राहिलं तसंही मी कुठे राहणार आहे इथे? ती येणार, तिला सांगशील ना सर्व गुप्त मनातलं? स्वाती तिरकस हसतच बोलते. तुला आधी सांगणार तेव्हाच ती येणार ना. सारंगच्या हृदयावर राज्य करायला. आता शांत विचार करून मला सांग, काय घेणार गोंधळाच्या पूजेत बसायला? काय घेणार म्हणजे साडीच घेते, जीन्स आणि वन पीस तर घालून पूजेत बसणार नाही ना? अगं मला तसं नाही म्हणायचं, नाही विचारायचं. माझी इच्छा आहे तू नऊवारी घे आणि त्यावर दागिने घाल. लग्नात मी तुझ्याकडे बरोबर पाहिलंच नाही. सर्वांच्या नजरा आपल्यावरच होत्या. किती चोरून चोरून मी तुला पाहत होतो. नऊवारीत पाहायची इच्छा, तेही मला. का तिला? का तिला? सॉरी, अरे नऊवारीत मी. हो, माझ्यासाठी ठीक आहे. आता स्वाती जाता जाता ही इच्छासुद्धा पूर्ण करते. स्वाती म्हणाली, माझ्या कोणकोणत्या इच्छा पूर्ण करणार आहे स्वाती? मी एकतरी इच्छा, तिची इच्छा पूर्ण करू शकलो तरी खूप आहे. रात्रीच्या वादळामुळे आता मला माझाच राग यायला लागलेला आहे. मी कितीही विचार केला तरी जवळ आली की राहवतच नाही. पण मी काहीच करू शकत नाही. हे सत्य मला सहन होत नाही. डॉक्टर काका म्हणाले, स्वाती जवळ असेल तर प्रयत्न करून बघ. तो सुद्धा प्रयत्न केला आहे, पण हा सारंग नपुसकांचा दोष कुंडलीत घेऊन आला आहे. तो कशानेही मिटणार नाही. सारंग विचार करतच गाडी चालवतो. सोनाची आठवण येत आहे. बहुतेक स्वाती मोबाईल पाहतच मनात पुटपुटत असते. स्वातीने मनाशी ठरवले होते, फक्त गोंधळ होईपर्यंतच इथे राहायचे आहे. पण जाताना सारंगच्या मनामध्ये नक्की कोण आहे हे, तो काय लपवत आहे हे जाणून बाहेर पडायचे आहे. आज चौधरी घराण्यात तो सोहळा होता. मंगळाच्या लाईटिंगने परत एकदा सारंगने सजवले होते. आवारात मंडप घातला होता. आई बाबा अंकुर येणार होते. त्यांना माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणूनच ती आपल्या मनामध्ये सारंगबद्दल राग न ठेवता आज बोलत राहणार होती, असे तिने ठरवले होते. ती सकाळीच उठून रूम नीटनेटकी करायला लागली होती. आज सर्व सामान व्यवस्थित ठेवते, कारण उद्या सकाळीच तिला गावाला जायचे आहे. पण आज सारंगने एकतर तिला त्याची सोना दाखवली पाहिजे, नाही तर खरं काय आहे ते सांगितले पाहिजे. कपाटात फोटोच्या मागे लॉकर आहे, ते सुद्धा विचारायचे आहे. हा तर घोरतोय, याला निवांत झोप येते कशी? 2 तासात पाहुणे येणार आहेत. ती टेबलवरचा ग्लास उचलूनच त्यातले पाणी हातावर घेऊन सारंगच्या चेहऱ्यावर शिंपडायला घेते. स्वाती, काय करत आहेस? उठ, घरी पाहुणे येणार आहेत आणि तू घोरतच पडलेला आहेस. मला बेडशीट बदलून दे. इतक्या सकाळीच घड्याळावर नजर टाक. 6 वाजून गेलेत. 8 वाजता श्रेय येणार आहे. पाहुणे येईपर्यंत सर्व आटोपून तयारीला लागावं लागणार आहे. अगं मी 2 वाजता
वाजता झोपलोय, पूर्ण अरेंजमेंट पाहून थकलोय, आता 1 तास आराम करू दे ना. 1 तास तू 7 वाजेपर्यंत इथे लोळत पडणार. सारंग उठ ना, मला बेडशीटाने पडदे बदलू दे. 8 वाजता श्रेय येणार आहे, आई बाबा येणार आहे, तुला तुझ्या सोनाला आणायला जायचं असणार ना रे. तू सुद्धा थोडा वेळ आराम कर बायको, म्हणतच सारंग तिचा हात पकडून स्वतःकडे ओढत असतो. ती तिच्या जाऊन अंगावरच पडते. सारंग शांत थोडा वेळ म्हणून तिला तसाच मिठीत घेतो आणि डोळे मिटतो. सारंग, तू मला हात लावायचा नाही म्हणून कितीदा सांगितले मी तुला. स्वाती, मी माझ्या बायकोला मिठीत घेऊ शकतो ना गं. स्वातीलाही आता त्याच्या मिठीत बंदिस्त व्हावंसं वाटू लागलं होतं. ती 2 मिनिटं तशीच राहते, पण नंतर तिला आठवतं, हा नेहमीच माझी मस्करी करतो. त्याला त्याची सोना आज भेटणार आहे आणि मला उद्या सकाळीच बाबांसोबत गावाला जायचं आहे. आता मात्र याच्या कोणत्याच शब्दात मी अडकणार नाही. सारंग, सोड ना मला, नाही तर मी ओरडणार हा. ती त्याच्या कानाला हळूच चावते. स्वाती, तू माझ्या मिठीत, हे कधी घडलं. तो हसायला लागतो. तिच्या ओठावर ओठ टेकूनच पटकन बाजूला होतं. चल, मी उठून फ्रेश होतो व तू करून घे तुझी कामं. आज माझी सोना येणार आहे, स्वातीला भेटणार आहे. तो टॉवेल घेऊनच बाथरूममध्ये पळत जात असतो आणि हसत असतो. तुझी जायची इच्छा जर नाही तरी आजच्या रात्री सारंग नाटकावरून पडदा उचलणार. स्वाती चादरावरून हात फिरवतच डोळ्यात पाणी आणत म्हणत असते, आपली साथ आज सुटणार. तुझ्या सोनावर खूप खूप प्रेम कर पागल बायको. सारंग बाथरूमचा दरवाजा किंचितच उघडून स्वातीला पाहतो. त्यानेही मनाची पूर्ण तयारी केलेली असते. आज स्वातीला माझ्यातल्या कमजोरीबद्दल सांगणार आहे. आता 10 वाजताच पुजारी काका पूजेची तयारी करायला सुद्धा येणार आहेत. दुपारपासून केटरिंगकडे लक्ष, सायंकाळपासून जेवणाची अरेंजमेंट, हा कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत चालणार होता आणि नंतर गोंधळ येणार होते. 1 वाजेपर्यंत आम्ही परत पूजेत बसणार आहोत. नंतर आराम करायला सर्वजणच आपापल्या रूममध्ये जाणार. तरी गोंधळी गाणी म्हणतच रात्र जागरण करणार होते. या जागरणात मी स्वातीला सर्व काही सांगणार. पहाटे 5 वाजता परत आम्हाला तयार होऊन देवीची आरती करायची आहे. स्वाती, तोपर्यंत तुम्ही मला साथ द्यावी. मी तुला कोणतेच सुख देऊ शकत नाही, पण तुझ्यावर प्रेम करत राहणार अखेरच्या श्वासापर्यंत. सारंग फ्रेश होऊन बाहेर येतो. तू बेडशीट चेंज केली नाहीस. चाव्या कपाटाच्या कुठे आहेत? मध्ये असतील. नाही आहेत, नीट बघ, तिथेच असणार. तू शोधून दे. काल पिशव्या कपाटात कोणी ठेवल्या? चाव्या माझ्या जीन्सच्या खिशात असतील. स्वाती, थोडं शोध. मला गरज नाही तुझ्या चोर खिशात हात टाकायची. दे पटकन चाव्या, नाही तर मी सर्व कामं तुला करावी लागतील आणि तूच कर. मग मी तयारीला लागते. सकाळीच मूड ऑफ करू नकोस हा. रात्रीसाठी पेशन्स ठेव. माझी सोना येणार आहे. तिच्यासोबत छान बोलायचं. तसंच मला माहीत आहे तू जे करशील ते माझ्या सुखासाठीच करशील. तरी एकदा आठवण करून दिलेली आहे तुला. मला वारंवार आठवण करून देत जाऊ नकोस, स्वाती म्हणाली. सारंग मात्र जीन्सच्या खिशातून चाव्या काढतो आणि तिच्याकडे भिरकावतो. घे चाव्या, तोपर्यंत मी कॉफी घेतो. शहाण्या, हे काम कोण करणार? मला खिडकीचे पडदे बदलून दे. नंतर रूमच्या बाहेर निघ. तुझ्या सोन्यासाठी रूम मी नीटनेटकी करायला रूमची इन्चार्ज नाही आहे, समजलं सारंग बाबू? चल, दे पडदे काढ. सारंग तिच्याकडे पाहतच टेबलावर उभा होतो आणि पडदे बदलायला लागतो. स्वाती, झाले पडदे बदलून, तू आंघोळीला जा. 1 तासात पार्लरची मुलगी येणार आहे तुला तयार करायला. आईने पार्लरच्या मुलीला घरी बोलावलेले आहे. आईने नाही, मी बोलावले. छान नऊवारीत तयार हो, मी येतो. सारंग रूमच्या बाहेर निघतो. सारंगने पार्लरच्या मुलीला बोलावले आहे आणि मला आता सांगतोय? मी तर म्हटलं नाही मला पार्लरमध्ये जायचं आहे. सोना सुंदर आहे म्हणून तो मला मेकअपमध्ये दाखवणार आहे. सारंग, आजचा दिवस करून घे तुझी मनमानी, नंतर तू एकटाच निस्तरत बसशील. केलेला तुझा तो प्रताप. सारंग कॉफीचा मग घेऊन आपल्या आवडीच्या झोपाळ्यावर जाऊन बसलेला असतो, पण मन विचारातून बाहेर निघायला तयारच होत नसते आणि स्वाती ऐकायला तयारच नसते. तरी दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. कोण कोणापासून वेगळं जाणार याचा विचार करतच आता आजचा दिवस दुःखात न घालवता फक्त आणि फक्त हसरा मुखवटा घालूनच आजची रात्र काढायची होती. नंतर सर्वांना माहीत होणार होतं सारंगच्या राजबिंड रूपाच्या मागे असलेला नपुसकांचा चेहरा, जो त्याने आजपर्यंत कोणालाच दाखवला नाही. त्यानंतर घर कोलमडणार होतं. सारंगला वंश मिळाला
मिळावा, आमच्या संसाराला कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी जो घाट घातला त्यावर आजी दोष देणार होती. तू स्वतःशी लग्न करून घराण्याची प्रतिष्ठा धुळीत मिळवलीस. आजच्या भांडणाशी भावनांशी खेळला. सारंगच्या मनात आजही तेच विचार होते. आजी सॉरी, मी लग्न करायला तयार नव्हतो, पण तू माझ्यासमोर स्वतःला आणून उभी केलीस. ज्या मुलीला रेल्वे स्टेशनवर पाहून एका नजरेत प्रेमात पडलो ती समोर आल्यावर मी नकार देऊ शकलो नाही. थोडा वेळ का होईना पण मला तिचा सहवास मिळालाय. आता तिच्यासोबत घालवलेला महिनाभर आठवणींचं एक भांडार बनून काळजात राहणार आहे. सारंग विचार करत झोपाळ्यावरच तसाच झोपून जातो. स्वाती अंघोळ करून मस्त सलवार लावून आरशासमोर उभी राहिलेली असते. माझ्यामुळे सारंगला रूमच्या बाहेर झोपावं लागते बाबा, तरीही तो न रागवता बाहेर जातोस. ती त्याचाच विचार करत किचनमध्ये जाते, पण स्वाती तिथे नव्हती. ती बाल्कनीत येते आणि झोपाळ्यावर झोपलेल्या सारंगकडेच पाहत असते. खरंच याला झोप आली नाही बहुतेक. धावपळीत थकून गेलेला दिसतोय हा. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तो दचकून जागा होतो. इतकी झोप आली असेल त्या रूममध्ये झोपायचंच ना. झोपाळ्यावर का बरं झोपलायस तू, कळत नाही का? अगं डोळा लागला. झाली का अंघोळ? मी आटोपून घेतो. थोडा वेळ आराम कर, नंतर वेळ मिळणार नाही. श्रेया, पुजारी काका आल्यावर मी उठवते तुला. पार्लरची मुलगी येणार आहे तुला तयार करण्यासाठी. मी आजीच्या रूममध्ये तयार होईन, तू आराम करून घे. थँक्स स्वाती म्हणतच तो तिच्या गालावर ओठ टेकून तसाच तिथून निघून जात असतो. स्वाती झोपाळ्यावर बसते. सारंग सर्वांची काळजी घेतो, पण माझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर देत नाही. आज मात्र कोणतीही लपवाछपवी नकोय. एकतर त्याची शोना दाखव, नाही तर स्पष्ट सांग की तुला स्वाती आवडतच नाही. हाच तुझा पर्याय असणार आहे. ती किचनमध्ये जाते, तिथे कोणीच नसतं. मग आजींच्या रूममध्ये जाते. स्वाती मी तुलाच आवाज देणार होते. हॉलमध्ये कोणी नाही म्हणून आले. पाहुणे येणार आहेत म्हणून दागिने काढत होते. आजी, ही मोहनमाळ आणि ठुशी किती सुंदर आहे. आवडली ना तुला? नऊवारी नसेल तेव्हा वापर. माझ्यासाठी सारंगने दिले का हे? अगं तेही घालशील गोंधळाच्या वेळी. आजी, मी उद्या आईबाबांसोबत गावाला जाणार आहे. श्रेयाने आम्हाला बोलावलंय तिच्या सासूबाईंना भेटायला. तुझ्यासोबत तिचं बोलणं झालं नाही का? झालं होतं, मी विसरले. मी नंतर जाईन. हे दागिने तुझ्याकडेच ठेव आणि अद्रक घालून मस्त चहा करून दे. स्वाती मात्र चहा करायला किचनमध्ये जाते. तिचं मन आता विचलित होतं. श्रेयाने मला सांगितलं होतं आता आजी आजोबा श्रेयासोबत जाणार. आईबाबा त्यांना आणायला जाणार, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. पण आज सारंग शोनाला कार्यक्रमामध्ये आणणार आहे. मी तिला पाहिल्यावर खरंच इथे राहू शकणार का? हा मात्र तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. प्रेक्षकांनो, कसा वाटला कथेचा भाग? मस्त ना? मग चला ना, चॅनलला सबस्क्राईब करून छान छान कमेंट करा.